हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. सो स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये. सो आज आम्ही चाललेलो पालीला. पूजेचं सगळं सामान आणि त्याची फुलांची वगैरे जी ऑर्डर द्यायला लागते ती. आणि जे कोणी पालीमध्ये राहत असतील तर त्यांना हे ऑब्व्हियसली माहिती असेल, नाणीजमधलं मठ एवढं भारी मठ आहे ना, मन अक्षरशः प्रसन्न करतं, एवढं भारी मठ आहे. कधीतरी मी व्हिडिओ दाखवेनच तुम्हाला. त्यानंतर आम्ही पालीला पोचलो. पालीला पोचून इथे आम्ही लाडू चिवडा वगैरे जे लागतं त्याची ऑर्डर दिली पूजेसाठी. आणि लाडू खरंच खूप भारी होते. पालीमध्ये जरी कोणाला बुंदीचे लाडू घ्यायचे असेल ना तर नक्की ह्यांच्याकडनं घ्या. खूप छान आहेत, खरंच सांगते, मनापासून खूप छान आहेत आणि टेस्टी होते लाडू. त्याच्यानंतर आम्ही हाराची बुकिंग केली. फुलं वगैरे जी लागणार होती पूजेसाठी त्याची ऑर्डर आम्ही दिली त्यांना की एवढी हवी आहेत मध्ये. त्याच्यानंतर आम्ही नाणीजला गेलो आणि ऑलमोस्ट बाजार आमचा नाणीजचा उठलेला होता, म्हणजे फिनिश झालेला होता. कारण आम्हाला आम्ही लेट निघालेलो आणि लेट आम्हाला पालीवरनं नाणीजला यायला पण उशीर झालेला. कारण तिकडे पण आम्हाला सगळं ऑर्डर वगैरे देऊनच कंप्लीट करून निघायचं होतं, कारण तेवढा आमच्याकडे वेळ नव्हता. मग नाणीजला जाऊन पण इकडनं तिकडनं थोडीशी अशी भाजी घेऊन आम्ही ऑर्डर दिली. मग दुपारी आम्ही घरी गेलो. मग नंतरचा व्हिडिओ घेतला नाही, कारण पूर्ण बाईकवर पूर्ण सगळ्या बागा होत्या आणि पिशव्या होत्या, त्याच्यामुळे नाही भेटलं मला व्हिडिओ काढायला. मग संध्याकाळी परत म्हणजे तांदूळ वगैरे जे लागणार होतं ते आणायला आम्ही देवळामध्ये गेलो. तिथे पण खूप मस्त भेटलं आम्हाला. रिजनेबल प्राईजमध्ये सगळं कमी स्वस्तामध्ये भेटलं, कमी प्राईजमध्ये. आणि खूप छान होतं तिथे पण. आणि म्हणजे डिमांड बोलतात ना त्या पद्धतीचं होतं. खूप मस्त सामान होतं आणि चांगलं होतं सगळं. आणि त्यांनी व्यवस्थित आम्हाला पिशवीमध्ये भरून वगैरे सगळं दिलं. आणि मग सगळेच गेलेलो आम्ही, दादा, मी, छकुली, आरोही, रुद्र वगैरे, समर्थ. मग त्यांना आत्तेकडे नेऊन सांगितलं, कारण देवळामध्येच आत्ता राहते. जर पाली या साईडला जर कोण राहत असेल तर त्यांना ऑब्व्हियसली माहिती असेल, देवळा, साखरपा, देवरुख हे साईडचं सगळं माहिती असेल. सो हे जे समोरचं दुकान दिसते ना तुम्हाला, राजू स्टोर्स, तिकडनं आम्ही सगळं सामान घेतलं. हे बघा, सगळं A to Z सामान आहे त्यांच्याकडे. तुम्हाला कधी लागलं तर तुम्ही ऑब्व्हियसली इथे येऊन घेऊ शकता, कारण खूप छान सामान आहे. खरंच मी स्वतःहून सांगते, कारण पालीला एवढं नाही भेटत चांगलं सामान. सो हे बसलेले सामानाची लिस्ट करत होती, तिथं दादा उभे होते. मग त्याच्यानंतर आम्ही रात्री निघालो, आईस्क्रीम घेतलं आणि रात्रीचा अंधार होता. आणि मग तिकडचं मी आईस्क्रीमचं वगैरे व्हिडिओ नाही घेतला, कारण लेट झालेला आणि मुलं होती आमच्याबरोबर, त्याच्यामुळे थोडं टेन्शन होतं. मग नंतर घरी गेलो. मग डेकोरेशनची आम्ही तयारी करायला सुरुवात घेतली. बघा तुम्ही पण पुढे डेकोरेशन आम्ही किती भारी केलेलं. ही सगळे लाईटिंग वगैरे त्यांनी मुंबईवरनं येताना आता घेऊन आलेले जे नाना आहेत, त्यांनी आम्हाला ही लाईटिंग बनवून दिलेली. आणि खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि आम्ही तिकडे मेंद्या काढत होतो. तो छकुली बोलते, दे मी काकी तुझा व्हिडिओ काढतो. मग छकुली व्हिडिओ काढत होती. माझी मेहंदी झालेली ऑलरेडी. मग वहिनी आईच्या हातावर मेहंदी काढत होतं आणि ह्याचं काय वेगळंच चाललेलं आहे. आणि अक्षरशः हात खराब करून टाकलेला, ऐकत नव्हता मला मेहंदी काढायची करून. त्याने लिटरली हात खराब करून टाकला. आमच्या बहिणी बघा असतात कशा आमचा. मग तुम्हाला मी माझी मेहंदी पण दाखवते. खूप छान मेहंदी काढलेली त्यांनी. आणि असतं ना एक एन्जॉयमेंट म्हणून. आणि त्याच्यानंतर मॉर्निंगला आम्ही उठलो आणि मग सोमवार होता आणि आम्हाला मंदिरात जायचं होतं शंकराच्या, कारण आमचं गावचं जे मंदिर आहे ते फक्त सोमवारचंच ओपन असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे गाडी घेऊन मग मंदिरात गेलो, पाया वगैरे तिथे पडलो. तिथे तर एवढी भारी जांभळं आहेत ना, बापरे. आणि मधासारखी गोड जांभळं आहेत. पण ह्या टायमिंगला काय माहिती, पण तिथे जांभळच नव्हती. आणि मंदिराकडचा परिसर पण खूप मस्त, म्हणजे भारीच परिसर आहे. आणि आम्ही साडी ह्याच्यासाठी घातलेली, कारण आमच्याकडे मंगूदादाच्या घरी पण पूजा होती, म्हणजे आमच्या रिलेटिव्समध्ये. आमची वाडी पूर्ण रिलेटिव्समध्येच आहे खरं म्हणाल तर. मग त्यांच्या घरी पण आम्हाला पूजेला जायचं होतं, म्हणून म्हटलं आधी मंदिरात पाया पडून येऊया आणि मग तिकडे जाऊया. मग तिकडनं आम्ही त्यांच्या घरी पण आम्हाला जायचं होतं. सो रुद्र बघा किती एन्जॉय करतो, ऐकतच नव्हता. आम्हाला आतमध्ये जायचं आणि म्हटलं थांब, आपल्याला इकडचं काय माहिती नाही. सो आम्ही आतमध्ये गेलो, देवाच्या पाया वगैरे पडलं. आता काकांनी गारणं वगैरे घातलं. मग आम्ही जरा फोटो काढले. छकुली बघा अशी डान्स करते. मग नंतर आम्ही निघालो, तर आम्हाला फोन यायला लागले की या लवकर, आरतीची वेळ होणार आहे आता. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊया आपण. आणि ही त्या साईडला जे समोरचं जे झाड होतं ना, तिथे खूप छान, म्हणजे खरंच खूप छान जांभळं भेटतात. एवढी जांभळं असतात ना. हे जे समोरचं झाड दाखवते ना मी तुम्हाला, तिथे खूप मस्त जांभळं आहेत. आणि गेल्या वर्षी तर आम्ही अक्षरशः रुद्रला
खांद्यावर ठेवून जांभळं त्याला काढायला सांगितलेली. खरंच खूप भारी जांभळं आहेत आणि मंदिरात गेल्यावर एक वेगळंच प्रसन्न झाल्यासारखं मन करतं. त्याच्यामुळे मंदिरात जायला खूप मजा येते. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.